सच्चिदानंदरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। वंशी विभूषितकरान्नवनीरदाभात् पीताम्बरादरुणबिम्बकलादरोष्टात् पूर्णेन्दुसुन्दरमुखारधरविन्दनेत्रा कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। कलावद्यजीवोद्धरार्थावतारं कलाङ्कगतेजोदिकामोदिवक्त्रं फलानीशवादापणोदारिदक्षिं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं। श्रीराधावीरी स्वामिनी मैं राधे को दास जन्म जन्म मोहि दीजियो श्री वृंदावन को वास। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में। चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में। चलो प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता घेतलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदनीय संत श्रेष्ठ शांतीब्रह्म नाथ महाराजांचा अभंग महाराजांनी आजच्या सेवेसाठी निवडलेला आहे। अभंगाचा तुकोबारांचा आहे, नाथ महाराजांचा आहे। अभंगाचा सरळ सरळ भावार्थ ही महाराजांनी सांगून झालेला आहे। मला वाटतं की एक चरण झाले आपल्या या सप्त्याच्या इतिहासामध्ये, असं पहिल्यांदाच झालं असेल, काही हरकत नाही। कधी कधी आलिया भोगासी
असावे सादर. संतांनी सांगितल्याप्रमाणे कधी कधी जैशी स्थिती आहे तैसा परीर आहे असं राहावं लागतं महाराज. कारण जो जशा स्थितीमध्ये आहे तशा स्थितीमध्ये राहतो त्याला माणूस म्हणतात. संकट आल्यानंतर घाबरून जाणं किंवा काही एखादं दुःख आल्यानंतर घाबरून जाणं हे माणसाचा स्वभाव आहे. त्याच्यामध्ये असलेले हे अवगुण आहेतच. पण काही हरकत नाही. आपल्या गावाचं अतिशय सुंदर वातावरण आणि या वातावरणामध्ये अतिशय सुंदर वातावरणामध्ये चालू असलेला हा अखंड नामयज्ञ सोहळा आणि या नामयज्ञ सोहळ्यामध्ये श्री संत नाथ महाराजांच्या कृपेने, श्री संत तुकोबरायांच्या कृपेने या सप्त्यामध्ये ही कीर्तन रूपी सेवा. खरं तर आळंदीकडे जरा पाऊस जास्त असल्यामुळं ट्रॅव्हल्सला मला यायला उशीर झाला. त्याबद्दल सर्वात अगोदर मी दिलगिरी व्यक्त करते आणि या ठिकाणी आपण सेवेला सुरुवात करू. विठ्ठल विठ्ठल महाराजांनी आज जो अभंग घेतलेला आहे त्या अभंगामध्ये एका जनार्दनी संत पूर्ण करीती हाच हरिप्राप्तीस उपाय धरावे संताचे ते पाय. मला वाटलं हरिप्राप्तीस उपाय येतो एक संतासाठी लाभ पायी म्हणजे संतांपर भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या या सेवेकरिता आजचा घेतलेला अभंग. आणि खरं तर अभंगाची पार्श्वभूमी माहिती नसताना बोलणं थोडंसं अवघड आहे. पण काही हरकत नाही. माझ्याच्याने जमेल तसा मी प्रयत्न या ठिकाणी करणार आहे. मला अगोदर वाटलं हरिप्राप्तीस उपाय धरावे संताचे ते पाय हा अभंग आहे. पण ते प्रमाण होतं, तो अभंग नव्हता. पण अभंग तुम्हाला सर्वांना, मला जरी माहिती नसला पूर्ण तरी तुम्हाला माहिती ना, माहिती का महाराजांनी आताच गायला ना, तुम्हाला तरी माहिती असायला पाहिजे. बरं काही हरकत नाही. माहिती नसेल तरी संतपर अभंग आहे, संतांच्या चरित्रावर अभंग आहे हे गृहीत धरून आपण या ठिकाणी कीर्तन करूया. विठ्ठल भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याचे दास जे असतात त्यांना संत म्हणतात. जे भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याची भक्ती करतात त्यांना संत म्हणतात. ज्यांना भगवंताशिवाय इतर कोणीही आवडत नाही त्यांना संत म्हणतात. मग अशा संतांच्या सानिध्यामध्ये आपण जर गेलो, एखादा व्यक्ती, एखादा सामान्य माणूस, एखादा संसारिक माणूस जर संतांच्या शरणागतीमध्ये गेला तर त्याच्या जीवनामध्ये काय काय बदल होतो, त्याच्या जीवनामध्ये त्याचं भाग्य कशा प्रकारे उदयास येतं हे जगद्गुरु तुकोबाराय आपल्या अभंगामधून सांगतात. आणि या अभंगामधून तुकोबाराय सांगत असताना एक भक्त कशा प्रकारे असतो, एक संत कसा असावा हे जगद्गुरु तुकोबारायांनी या अभंगाद्वारे सांगितलं. मग जगद्गुरु तुकोबाराय म्हणाले की एखाद्या संतांना जर आपण शरण गेलं, संतांना शरण गेल्यानंतर आपल्या जीवनामध्ये संत संगतीचा परिणाम काय होतो हे सांगणारा अभंग म्हणजे आजचा अभंग आहे. कारण आपल्या जीवनामध्ये आपलं कल्याण करण्यासाठी आपल्याला ओरडून जे सांगतात की बाबा रे तुम्ही आता तरी एक काम करा, काय करा, आता तरी त्या पंढरीश पांडुरंग परमात्म्याचं भजन करा, आता तरी त्या पंढरीश पांडुरंग परमात्म्याचं भजन करा, ज्या पंढरीश पांडुरंग परमात्मा युगायुगापासून त्याच्या भक्तासाठी विटेवरी उभा आहे. आषाढीला आपण सर्वजण जातो, वारीला आपण पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या भेटीला जातो. आणि पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या भेटीला जात असताना तिथं गेल्याच्या नंतर जो आनंद आपल्याला होतो तो आनंद कशामुळे होतो तर त्या पंढरीश पांडुरंग परमात्म्याचं फक्त एकदा मुख पाहिलं तरी, बरं फक्त मुख पाहिल्यानंतर का नाही तर त्या मंदिराचा फक्त कळस जरी पाहिला तरी वारकरी आनंदाने घरी परत येतात. गेलेले जे वारकरी आहेत त्या वारकऱ्यांना, त्यांना सगळ्यांनाच भगवंताचं दर्शन होईल असं शक्य आहे का? नाही. का? कारण वारीमध्ये काही एक व्यक्ती असतो का? नाही. वारीमध्ये अनेक लोक असतात. यावर्षी तर महाराज AIच्या मदतीने पंढरपूरमध्ये किती लोक होते हे मोजण्यात आलं, त्या पंढरीमध्ये किती लोक होते हे मोजण्यात आलं. आणि मोजल्याच्या नंतर असं समजलं की आषाढी एकादशीच्या दिवशी त्या पंढरपूरमध्ये 20 लाख वारकरी होते.
किती? 20 लाख. आपल्या सोबत्याला बोलव बरं. 20 लाख सोडा, एखादा लाख बोलव. येतील का? का बोलवल्यावर येतील ना महाराज, का नाही येणार? पण त्या पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या भेटीची जी ओढ आहे, त्या पांडुरंगाला भेटण्याची जी ओढ आहे, ती ओढ आपल्याला कशामुळे लागली? तर संतांनी सांगितलं की बाबा रे, आमच्या पावलावर पाय द्या आणि आमच्या सोबत चला. कुठे चला? त्या पंढरीश पांडुरंग परमात्म्याकडे चला, जो जीवाचं कल्याण करणार आहे. त्या विठ्ठलाकडे चला, जो आपलं आत्म्याचं कल्याण करणार आहे. बरं, वारीला जात असताना खरं सांगा बरं, खरं सांगा, वारीला जात असताना कोण कोण तन आणि मन या दोन्ही वस्तू घेऊन वारीला जातो? या दोन गोष्टी घेऊन कोण कोण जातं वारीला? आहे का कोणी? हात वर करा बरं. तन आणि मन दोन्ही बरं का. आमच्यासोबत महाराज एक आजी यायच्या वारीला, आणि आजी आल्यानंतर त्या आजी 2-3 किलोमीटर पुढे आल्या आणि नाश्त्याच्या विसाव्यासाठी थांबल्या. आम्ही थांबलो सगळे. आजी धावत धावत त्या गाडीकडे गेल्या, त्यांनी पिशवी घेतली आणि पिशवी घेतल्यानंतर परत रिटर्न निघाल्या घरी. आजीला म्हणलं, ओ आजी कुठं चाललात? आजी म्हणलं, काही नाही ताई, घरी चालले, जरा काम आहे. म्हटलं, अहो आमच्याकडून काही चुकलं का? सांगा ना, काही चुकलं असेल तर. तुमची सेवा काही कमी पडली का? सांगा ना आजी. आजी म्हणलं, काही नाही ताई, मी घरी कशासाठी चालले, तर मी घराला कुलूप लावलंय तर खरं, पण ते ओढून बघायचं राहिलं. म्हणजे आता ही मनानी वारी झाली का? शरीर चाललंय पंढरपूरच्या दिशेने, पण मन मात्र कुठं अडकलंय? मन मात्र त्या कुलपात अडकले. याचा काही उपयोग आहे का? मग हे मन त्या कुलपामध्ये अडकू नये म्हणून संतांना शरण जावं. हे मन त्या कुलपामध्ये, मन संसारामध्ये अडकू नये म्हणून संतांची शरणागत ग्रहण करावी. कारण का? संतच आपल्याला सांगतात, उठा जागे भारे आता मरण भावी चरणी ठेवा माता, चुकवी व्यथा एका जन्माच्या नाही तर जन्मोजन्मीच्या व्यथा चुकवण्यासाठी जर काही करायचं असेल तर त्या विटेवरच्या पांडुरंग परमात्म्याला शरण जावं लागेल. आज एकादशी उपवास आहे, सर्वांचा उपवास आहे असं मला वाटतंय. कोणी कोणी धरली बरी एकादशी? आजची पुत्रदा एकादशी. वा 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 वा, अतिशय सुंदर. एकदा जोरदार टाळ्या वाजवा स्वतःसाठी. तुम्ही सर्वजण एकादशी करतात हे पाहून मला आनंद झाला. मला प्रवासाचा सगळा थकवाच इथं निघून गेला. उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावी चरणी ठेवा माता, चुकवे व्यथा जन्माच्या. बरं मला सांगा, तुम्ही किंवा मी, आपण देव पाहिलाय का? स्वप्नात तरी नाही पाहिलाय. पण आपण ज्यांचं भजन करतो त्यांनी देव पाहिलेलं आहे. जगद्गुरु तुकोबराय माऊली ज्ञानोबराय यांनी देव पाहिलाय. अरे त्यांनी पाहिला, त्याचं रूप त्यांना आवडलं, त्याचं सौंदर्य त्यांना आवडलं, त्याची कृपा त्यांना आवडली आणि म्हणूनच त्यांनी आपल्याला सांगितलं. काय सांगितलं? हरी योगिया दुर्लभ तोम्या देखील साधनी.
फिटला संदेह निमाले दुजे पण बर कोणता देव? तो देव जो योगियांनाही दुर्लभ आहे. कोणते योगी? जे योगी 12-12 वर्षे हिमालयामध्ये जाऊन तप करतात. अरे त्या योगियांनाही दुर्लभ असणारा तो देव, तो भगवान परमात्मा, पंढरीश पांडुरंग परमात्मा आम्ही पाहिला. कोण म्हणतंय? माऊली ज्ञानोबर आहे. कोणी पाहिला? माऊलींनी पाहिला. अरे आम्ही पाहिला म्हणून आम्ही तुम्हाला सांगतोय. आम्ही त्याला अनुभवला म्हणून आम्ही तुम्हाला सांगतोय. आम्हाला तो काय आहे हे समजला म्हणून आम्ही तुम्हाला सांगतो. अनुभव आले अंगात एकदा टाळी वाजवा महाराजांसाठी. अनुभव आले अंगात तो या जगात येत असे. आम्हाला अनुभवलं, आम्ही अनुभवलं तो देव काय आहे, तो भगवान परमात्मा म्हणजे नेमका आहे तरी कोण, हा अनुभव आम्हाला आला आणि म्हणून आम्ही तुम्हाला सांगतोय. बरं एक गोष्ट सांगते तुम्हाला. काही अनुभव असे असतात की जे घ्यायचे असतात पण सांगायचे. उदाहरणार्थ महाराज सांसारिक अनुभव असे असतात की जे फक्त घ्यायचे असतात, ते दुसऱ्यांना द्यायचे कारण त्याचा काही उपयोगच नाही ना हो. सांसारिक अनुभव एक दृष्टांत आमचे बाबा सांगायचे. शेजारी राहत होते दोन माणसं, रामभाऊ आणि शामभाऊ. इथं नाहीत ना कोणी, नाही तर अवघड व्हायचं. रामभाऊ आणि शामभाऊ शेजारी राहायचे आणि काय रामभाऊच्या घरामध्ये दररोज भांडणं व्हायची. दररोज भांडणाचा आवाज त्यांच्या घरातून यायचा. पण शामभाऊच्या घरामधून दररोज हसण्याचाच आवाज यायचा. मग रामभाऊला राहावलं नाही. ते म्हटले शामभाऊला, काय हो तुमच्या घरामध्ये दररोजच हसण्याचा आवाज येतो म्हणे, काय मिळेल? ते म्हटले काय नाही, आमच्या घरात भांडण होत नाही असं तुम्हाला वाटतंय का? हा अनुभव असा आहे की घ्यावा पण देऊ नये, पण काय हरकत नाही तरी मी तुम्हाला सांगतो. म्हणले आमच्या घरात पण भांडणं होतात आणि भांडणं झाल्यानंतर जेव्हा माझी बायको मला लाटणं पिकून मारते आणि जेव्हा ते हुकतं तेव्हा मी हसतो आणि जेव्हा ते लागतं तेव्हा ती हसते. विठ्ठल विठ्ठल. संसाराचे अनुभव असे असतात की जे फक्त घ्यायचे असतात ते इतरांना द्यायचे नसतात. पण परमार्थिक अनुभव असे असतात की जे घ्यायचे असतात आणि द्यायचे असतात. म्हणून माऊलींनी सांगितलं, योग या दुर्लभ तो म्या देखील साधनी. तो भगवान परमात्मा मी पाहिला जो योगियांनाही दुर्लभ आहे. जे योगी 12-12 वर्ष हिमालयामध्ये जाऊन तप करतात त्यांनाही दुर्लभ असणारा भगवान परमात्मा आम्ही पाहिला असं माऊली सांगतात. मग मला एक उत्तर द्या की आपण जर 12 वर्ष हिमालयामध्ये जाऊन तप केलं, आपण जर भगवंताचं जप केलं, 12 वर्ष जाऊन तिथं राहिलो, तर आपल्याला देव भेटेल का? भेटेल का नाही याची शाश्वती नाही, ही कोणीच सांगू शकत नाही. भेटेल का नाही ही कोणालाच माहिती नाही. पण माऊलींनी अतिशय सुलभ उपाय सांगितला. ठाईच बैसोनी करा एक चित्त आवडी अनंत. संतांच्या सानिध्यामध्ये आल्यानंतर संत काय आपल्याला शिकवतात, तर बाबा रे तुला वनामध्ये जायची गरज नाही, तुला फिरायला जायची गरज नाही, तुला इतरत्र कुठेही जायची गरज नाही. तू एक काम कर, ठाईच बैसोनी करा एक चित्त आवडी अनंत. हरिपाठ वाचा जरा महाराज. हरिपाठ वाचून भगवान परमात्म्याला प्राप्त कसं करायचं हे माऊलींनी एका छोट्याशा ग्रंथामध्ये 28-27 अभंग माऊलींचे ते हरिपाठ कधीतरी उघडून बघा, कधीतरी वाचा. त्याच्यामध्ये माऊलींनी सांगितलं त्या देवाला कसं प्राप्त करायचं. पण काय ना महाराज, आपल्याच्यारी संसार हा सुटतच नाही. संसार सुटत नाही म्हणून देव भेटत. संसार जर सुटला तर भगवान परमात्मा आपल्यापासून लांब नाहीये. कारण संतांच्या चरणामध्ये गेल्यानंतर, भगवंताच्या चरणामध्ये गेल्यानंतर सर्व सुखे आजी येथे चिवळली. संतांची देखील चरणामध्ये, संतांचे नुसते चरण जरी पाहिले तर त्याच्यामध्ये काय सुख आहे? जगातली सगळी सुख जी आपण एरवी आपण काय करतो, आपण त्या सुखाच्या मागे पळतो. पण संतांच्या शरणागतीमध्ये गेल्यानंतर, संतांना शरण गेल्यानंतर असं चमत्कार होतो की जगातली सगळी सुख
आपल्या पाठीमागे लागून येतात. सर्व सुखी आजी येथे चोळली संतांची देखील चरणांमध्ये. नुसतं संतांच्या सानिध्यात जरी बसलं तरी आपल्याला भगवंताची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही, आपल्याला देव भेटल्याशिवाय राहणार नाही. आपल्याला कधी असं वाटत नाही की देव मला भेटला पाहिजे. आपल्याला जर वाटलं असतं तर त्या देवाला आपण अंतःकरणातून हाक मारली असती. येतो महाराज येतो, तो देव येतो. कोणाच्या हाकेला आला? संत जनाबाईच्या हाकेला आला. संत जनाबाईला त्या घरातून नामदेव महाराजांच्या घरामध्ये 14 टाळकरी होते. एवढा मोठा प्रपंच, त्यांचं जेवण बनवायचं, भांडी घासायचे, कपडे धुवायचे, अख्खा दिवस काम करण्यामध्ये, दळण दळायचं याच्यात निघून जायचा. देवाकडे जायला कधी जनाबाईला वेळ भेटत? संत सावता महाराजांना देवाकडे जायला वेळ भेटत नव्हता. त्यांच्या मळ्यामध्येच देव त्यांना भेटायला आला. का? कारण संत जनाबाईंना दळण दळण्याकरिता, दळण दळत असताना दळण दळू लागायला देव यायचा. का? कारण तिचा आवाज, हाक मारण्याची जी पद्धत होती ती अंतःकरणातून होती. जनाबाई हाक मारायच्या देवाला, त्या अंतःकरणातून मारायच्या. कधीतरी आपण देवाला म्हटलो का, देवा रे तू माझा आहे, एकदा मला भेट दे ना. एकादशी आपल्या एवढ्या निघून गेल्या, एवढे उपवास आपण देवासाठी केले. देवा मी तुझी एकादशी करतोय, मी तुझं व्रत करतो, मी तुझ्यासाठी लागेल ते करतो देवा, पण फक्त एकदा मला भेट द्या. अशी अंतःकरणामध्ये तीळ मात्र जरी इच्छा उत्पन्न झाली ना तरी भगवान परमात्मा आपल्यापासून लांब नाही. जनाबाईने जेव्हा गायलं, जनाबाई जेव्हा देवाला म्हणाल्या, हरी सुंदर माझे जाते ग फिरते भौतुके, सुंदर माझे जाते ग फिरते भौतुके, गोया गाऊ कौतुके तू ये रे विठ्ठला, गोया गाऊ कौतुके तू ये रे विठ्ठला. इकडे द्या. जनाबाई महाराजांनी अशी हाक मारली देवाला की देवाला यावं लागलं. जनाबाई म्हणजे काही आपल्यापेक्षा जास्त दूर नाहीत, आपल्या जवळच गंगाखेड जनाबाईचं गाव आहे. तिकडची हवाच इकडे येते महाराज, गंगेचं पाणी, गंगाखेड सगळं आपल्याला येतं. मग ते जनाबाईचे गुण काय येत नाही, जनाबाईची भक्ती काय येत नसेल महाराज. जनाबाईचा जन्म त्या ठिकाणी झाला. जनाबाईंनी आपल्याला भक्तीचा मार्ग सांगितला, संत मीराबाईंनी भक्तीचा मार्ग सांगितला, संत सखुबाईंनी भक्तीचा मार्ग सांगितला. कशा प्रकारे देवाची भक्ती केली पाहिजे हे आपल्याला कळतं. पण एक गंमत होती महाराज, वळत नाही. वळत नाही. वळत का नाही? वळत का नाही? संसारातल्या सगळ्या गोष्टी कळतात. माझं खुरपण राहिलंय, माझं कापूस येतायचं राहिला, सगळं कळतंय महाराज, पण तिथलं कळतंय, मग इकडचं का वळत नाही? कारण आपल्याला भगवंतापेक्षा जास्त संसार आवडतो ना. मोठी गंमत आहे. भगवंतापेक्षा जास्त आपल्याला काय आवडतो? संसार आवडतो. म्हणून भगवंताची भक्ती आपल्याला करूशी वाटत नाही, देवाला आपल्याला हाक मारावीशी अशी वाटत नाही. बघू द्या बरं मला, आपल्या धारूरमध्ये जनाबाई आहेत का? माझ्या मागे म्हणा, ज्या ज्या माता मावल्या एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. पाऊस पडलाय, खालून ओलंय, तरी सुद्धा तुम्ही एवढ्या शांततेत बसलात. खरोखर एकदा जोरदार टाळी वाजवा स्वतःसाठी. माझ्या मागे म्हणा, सुंदर माझे जाते ग फिरते भौतुके, म्हणा टाळी वाजव.
कौतुके मोठा आवाज ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला जीव शिव दोन्ही खुंटे ग प्रपंचाचे नेटे ग लावून पाची बोटे रे तू ये रे बा विठ्ठला तू ये रे बा तू ये रे बा विठ्ठला ये रे बा विठ्ठला तू ये रे बा विठ्ठला एकदा जोरदार टाळी वाजवा स्वतःसाठी जेवढं सुंदर असं वाटतं महाराज आज तुमचंच भजन ऐकत बसावं कारण आज आपल्याला उशीर तर झालेला आहे कीर्तनाला आपण एकादशीचं जागरच करून घेऊ इथं आणि सकाळी काकडा करून जाऊ आपण सगळे चालेल ना काही हरकत नाही बरं विठ्ठल 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 संत जनाबाईंनी ज्या प्रकारे भजन केलं संत मीराबाईंनी ज्या प्रकारे भजन केलं संत सावता महाराजांनी ज्या प्रकारे भजन केलं त्या प्रकारे आपण जर भजन केलं कधीतरी त्या देवाला आपण जर म्हटलं की देवा रे तो माझा आहे तुम्हाला एकदा भेटायला ये ना तो देव आपल्याला भेटायला आल्याशिवाय राहणार नाही महाराज आज एकादशी उपवास सर्वांचा आहे एखाद्या वेळेस मी म्हणते तुम्ही अन्नाचा उपवास नाही केला तरी चालेल पण आपले जे वाईट विचार आहेत आपल्यामध्ये जे वाईट गुण आहेत त्या वाईट गुणांचा एका दिवशी उपवास करा की आज मी कोणासोबतही वाईट बोलणार याला म्हणतात वाईट गुणांचा उपवास पण हे आपल्याला जमत नाही महाराज विठ्ठल विठ्ठल भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याचा आपण उपवास केला पंढरीश पांडुरंग परमात्म्याचं आपण भजन करतो हे 7 दिवस अखंड हरिनाम सप्ताह हा अखंड का कारण याचा कधीही खंड पडत नाही 7 दिवस आपण अखंड भगवंताचं नामस्मरण करतो पण या 7 दिवसामध्ये हे भगवंताचं नामस्मरण आपल्या कानावर पडतं 7 दिवसामध्ये आपण कीर्तनही भरपूर ऐकतो त्या कीर्तनामधून एखाद्या अभंगाची ओळ जरी लक्षात राहिली तरी समजायचं की आपला सप्ताह सफल झाला विठ्ठल विठ्ठल म्हणत नाही अख्ख्या अभंग कीर्तनाचे 7 दिवसाचे तुम्ही पाठ करा असं शक्यच नाही महाराज ते जर तुम्ही केले तर आम्हाला कोण बोलवेल ते जर तुम्ही पाठ केले तर आम्हाला कोण किंमत देईल नाही का 7 दिवसाचे अभंग पाठ करायची गरज नाही एका अभंगातली एक ओळ जरी तुम्ही पाठ केली तरी तुमचं कल्याण आहे एक ओळ जरी पाठ केली तरी आपलं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही भगवंतापर्यंत जर पोचायचं असेल तर पोचण्याकरिता एक नाव आहे ती नाव म्हणजे कोणती माहिती का ती नाव म्हणजे संतांचे ग्रंथ आहेत संतांनी जे ग्रंथ आपल्याला लिहून ठेवलेत मौलिक ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरी असेल हरिपाठ ग्रंथ असेल तुकोबरांची गाथा असेल हे आपल्याला भगवंतापर्यंत घेऊन जाण्याचं कार्य करतात पंढरीश पांडुरंग परमात्म्याकडे घेऊन जाण्याचं काम करतात मग ऐका आपण मनुष्य जन्म आपल्याला प्राप्त झालाय मनुष्य देह आपल्याला प्राप्त झालाय जो 84 लाख योनीमध्ये अति दुर्लभ जो काय असेल तर दुर्लभ मानुषो देह हे मनुष्याचा देह जो आहे तो अतिशय दुर्लभ आहे हरी मनुष्य जन्म अनमोल रे इस मिट्टी में ना रोल रे अब तो मिला है फिर ना मिलेगा कभी नहीं कभी नहीं रे अब तो मिला है फिर ना मिलेगा कभी नहीं रे तू बुलबुला है पानी का मत कर जोर जवानी का एक ही पल में खत्म हो जाए पता नहीं जिंदगानी का नहीं लगता कुछ मोल रे तू कब से ना
भगवंताने या जन्मी आपल्याला नरदेह दिलाय, असं इथं बसलेल्यापैकी आपल्या धारूर मधला असं कोणी आहे का जे मला हात वर करून सांगेल की ताई या जन्मी मला माणसाचा देह प्राप्त झालाय, पुढच्याही जन्मी मी माणसाचाच देह घेऊन या धारूर मध्ये येणार आहे. नरदेह दान लागले हाती, देवती होईल मनाची होती. नरदेह निदान लागले हाती, उत्तम काळ उत्तम. हे नरदेह आपल्याला प्राप्त झालाय म्हणजे भगवंतापर्यंत पोहोचण्याचं साधन म्हणजे नरदेह. हा नरदेह एवढा अनमोल नरदेह आपल्याला प्राप्त झालाय, पण नरदेह प्राप्त होऊनही उत्तम काळ उत्तम गती जर कोणत्या कशाद्वारे जर आपण प्राप्त करू शकतो तर ते फक्त एक मात्र साधन असे की या नरदेहाद्वारे आपण उत्तम गती प्राप्त करू शकतो. उत्तम गती म्हणजे काय? कोणती गती? जी मेल्यानंतर प्राप्त होते त्याला गती म्हणतात. मेल्यानंतर माणसाला 3 गती प्राप्त होतात. एक म्हणजे अधोगती, दुसरी म्हणजे गती आणि तिसरी म्हणजे सद्गती. या 3 गती माणसाला प्राप्त होतात. जी सद्गती आहे ती सद्गती कशामुळे प्राप्त होते तर सद्गती आयुष्यभर जो व्यक्ती पंढरीश पांडुरंग परमात्म्याचं भजन करतो आणि शेवटच्या वेळी ज्याच्या मुखातून भगवंताचं नामस्मरण येतं त्याला सद्गती म्हणजे भगवंताच्या वैकुंठ धामाची प्राप्ती होते. कोणाकोणाला पाहिजे वैकुंठ धाम? मग हे लक्षात ठेवा. शेवटच्या वेळी अंतकाळी नाम आले ज्याच्या मुखात तुका म्हणे सुखा सद्गती प्राप्त होते. शेवटच्या वेळी वैकुंठ धामाला जर जायचं असेल तर शेवटच्या वेळी मुखातून भगवंताचं नाम घ्यावं लागेल. पण शेवटच्या वेळी भगवंताचं नाम मुखातून यावं याच्यासाठी आयुष्यभर संसार करावा लागेल. बरोबर आहे का? बरोबर आहे का आजी? आयुष्यभर नातवं सांभाळावं लागतील, आयुष्यभर पैसा कमावा लागेल, झोपल्या काय करावं लागेल तर आयुष्यभर भगवंताचं नामस्मरण करावं लागेल. त्याच्याशिवाय अंतकाळी नाम आपल्या मुखातून येणार नाही. त्या माणसाला छंद लागला पाहिजे भगवंताच्या नामाचा. छंद हरीच्या नामाचा, कशाचा? भगवंताच्या नामाचा. भगवंताचं नाम मुखातून माझ्या कसं येईल, भगवंताच्या नामाचं वेळ मला कसं लागेल हा विचार माणसाने केला पाहिजे. पण माणसाला नामाचा छंद कधी लागत नाही. संसाराचा भरपूर छंद आहे. संसाराचा एवढा छंद आहे की या संसारामध्ये गुरफटून माणूस मरून जातं तरी सुद्धा संसार सोडावा असा वाटत नाही. बाजार खाटावर पडलेला असू दे एखादा व्यक्ती, खाटावर पडल्या म्हणते मोटरीचं पाणी लावलं तरी तिकडं मकाला पाणी दिलं का, बाजरीला पाणी दिलं का? हे कशामुळं तर संसाराचा छंद असल्यामुळं. छंद नाही नामा